ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे देवतया जवळी असे पापनाशे दरुशने समचरण सरोजम सांद्र नीलांबुदावम जगनने तपानी मंडनम मंडनानाम तरुण तुलसीमाला गंधरम कंजनेत्रम सदैवला समितलम चिंतयामि पांडुरंगा गुरु प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी सेवेलागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा आहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वीर वचन ऐका कमळापती माझी रंकाची विनंती करो जोडतो कथे काळी आपण असावी जवळी श्री संताची माथा चरणावर अनुभव विश्वदेव सत्यते देवतया जवळी असे पापनाशे दर्शने तोडू मला आता तू तुम्ही देऊ ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे महाराज प्राप्त प्रसंगी कीर्तन तुम्ही सेवा करता निवडलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा असून या भागातून जगद्गुरु तुकोबाराय संतांचं वर्णन करतात. विठ्ठल विठ्ठल वर्णन करणारा असा अभंग आहे. यथार्थ ज्ञान झालेल्या संतांचं वर्णन या अभंगात तुकोबारायांनी केलेलं आहे. आज सगळ्यांना ज्ञात आहे नरहरी महाराजांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आणि आता ही सेवा आपली चालू आहे. अनेक संत झाले, अनेक जातीत संत झाले, बरोबर आहे का नाही? अनेक जातीत संत होतात, अनेक संत होतात, पण विचार अनेक नसतात. संत अनेक जातीत संत जन्माला आले, पण संतांचे विचार काय असतात? तसं तर अनेक संत हेही म्हणणं लौकिक दृष्टीनेची. संताला अनेक म्हणणं ही दृष्टी कोणती आहे? लौकिक दृष्टी आहे. महाराज लौकिक दृष्टीने जरी बघितलं अनेक दिसतील संत आपल्याला, अनेक जाती संत जन्माला आले, अनेक प्रकारे संत जन्माला आले, पण अनेक संतांचे विचार काय आहेत? एक आहेत, एक विचार आहे. जसं नद्या अनेक आहेत पण पाणी एक आहे, का नाही? समुद्र वेगळे वेगळे दिसत असतील पण सगळ्या समुद्रातलं पाणी काय आहे? जसा पाण्यात भेद नाही, बरोबरचा भेद तो ज्ञानोबर आहे. ज्ञानोबराच्या भाषेत जर सांगायचं झालं तर ज्ञानोबराय म्हणतात नदरी मठी आकाश जैसे मठाकृती अवतरले असे तो भंगलिया आपेशे स्वरूपाची गिरी मी मिळणी सवे एकवटती परिजय विचारुनी पुनरावृत्ती पद्धतीची नाम. अरे देही नित्यमाव द्वयं देह सर्वस्व भारत तस्मात् सर्वाणि भूतानि न त्वं शोचितुं अर्हसि. हे उपाधीनं भेद दिसायला लागला
आपल्याला. या घटाची उपाधी लागली, मठाची उपाधी लागली. घटाची उपाधी लागली की आकाश गोल दिसायला लागलं. मठाची उपाधी लागली की आकाश 4 कोपरी 6 कोपरी जसं घर असेल तसं ते वाटायला लागलं. पण वास्तविक पाहता त्या उपाधीनं तो भेद दिसलाय. वास्तविक पाहता आकाशात काय नाही, भेद नाही. तसं संत महात्मे जरी वाटत असले वेगळे वेगळे तर यथार्थ दृष्टीनं त्यांच्यात भेद नाही, पण वरवर जर पाहिला तर भेद दिसतो. आणि महाराज संतांनी जे तुकोबारायांनी संतांचं वर्णन केलं, वेगळ्या वेगळ्या जातीचं उल्लेख करूनही वर्णन केलं, तरी सुद्धा ते वर्णन लौकिक दृष्ट्याचे. यथार्थ आपल्याला काय असतं महाराज, एक असं आहे, संतांनी कधी कधी यथार्थ वर्णन न करता समाजाच्या मान्यतेला धरून वर्णन केलेलं असतं. ते यथार्थ वर्णन नसतं, पण समाजाची मान्यता तशी असते. ती मान्यता घालवण्यासाठी ते काय करावं लागतं, वर्णन करावं लागतं. समाजाची मान्यता आणि यथार्थ ज्ञानाला आपल्या मान्यता आड येतात, आपल्या मान्यता आड येतात. म्हणून संतांनी वेगळ्या वेगळ्या समाजात आणि म्हणून संतांना सुद्धा त्यांच्या जातीचा उल्लेख करावा लागला. नाही तर तुकोबाराय म्हणतात, तुकोबाराय आहेत बघा तुम्ही, याता याती धर्म नाही विष्णुदासा, निर्णय तो ऐसा वेदशास्त्री वैष्णवाची वैष्णवाची वाणी जो आपण भोगितो पतन कुंभपाक. आणि हे जर प्रमाण यथार्थ धरायचं असेल तर तुकोबारायलाच कुंभपाक भोगावं लागेल. वैष्णवाच्या यातीचं जो वर्णन करेल, वाणी म्हणजे वर्णन करणं, वैष्णवाची जात जो समाजात सांगेल तर त्याला काय भोगावं लागेल, कुंभपाक नावाचा नरक भोगावं लागेल. पहिला नरक तुकोबारायलाच भोगावं लागेल. का कबीरा मोबिना लतीफ मुसलमान नुसतं कीर्तनातून सांगितलंय का गाथ्यात लिहिलंय? आज रामर झालंय ना, ते कीर्तनात सांगितलेलं तरी पुसून जाईल. तेवढ्या पुरतच लोकांना लोकांच्या आत बसलंय ना, ते हृदयात बसलंय. महाराज किती किती वैष्णवाची याती वाढली बरं का, किती याती वाढली बघा ना तुम्ही. तुकोबाराय म्हणतात ते अभंगाचं पुढं काय, वंचनीच काही नेणे भगवंत तिष्ठे भाव भक्त देवदासी पुत्र कन्या, दासी पुत्र कन्या विदुराच्या बक्षी धर्मा घरी रक्ष. काय प्रल्हाद आहे, चर्मरंगू लागे रोहिदासा संगी कबीराचे मागे शनिविनी सज्जन कसया विकू लागे मास माळ्या सावत्यास खुरकू लागे नरहरी सोनारा गडू फुंकू लागे चोख्या मेळ्या संगी घोरी उडी. हे सगळ्या जातीचं वर्णन कोण केलंय? तुकोबारायांनी. तुकोबारायच म्हणतात वैष्णवाची याती वाणी जो आपण भोगितो पतन कुंभपाक. मग आता तुकोबारायांनीच ते वर्णन केलंय जातीचं, तुकोबारायांनीच गाथ्यात लिहून ठेवलंय आणि तुकोबारायच म्हणतात
तर त्याचं उत्तर असं आहे की ते जे जात सांगितली ती लौकिक मान्यतेला धरून सांगितली, यथार्थ नाही वर्णन, यथार्थ धरायचं नाही, लौकिक मान्यता. तुम्ही म्हणता ना का सांगावं लागलं तुकोबारायला ते जातीचं वर्णन का करावं लागलं, त्याचं मुख्य कारण असं आहे की त्या काळात एक विशेष जातीचा पगडा समाजावर होता, विशेष जातीचा पगडा होता की परमार्थ करणं, देव मिळवणं हे एका विशिष्ट जातीतच जमतं, असं होतं. ते सामान्य कोणालाही करता येत नाही, सामान्याला करता येत नाही. मग आजही तो पगडा आहे, फक्त तो पगडा पसरवल्या जात नाही, पसरवल्या जात नाही, कारण मान्यता बदलल्या. नाही तर आजही काही लोकांच्या अंतःकरणात ती भावना ठसावलेली. मी सांगितलं तुम्हाला, मला एक ब्राह्मण म्हणे महाराज तुमचा ज्ञानेश्वरी वाचायचा नाही, ज्ञानेश्वरी स्पर्श करायचाच अधिकार नाही. वाचणं तर पुढे सोडून द्या, पण ज्ञानेश्वरीला काय करायचा अधिकार नाही. स्पर्श केलं तर तुम्हाला मा आपाप लागेल म्हणजे. त्याची माय होती तिथं, ती म्हणे बाबू जाऊ दे ना, कशाला नादी लागला, ज्याचं ती भोगी. म्हणजे ती मथारीची मान्यता तशीच होती. ज्ञानेश्वरीला काय करू नये या लोकांनी, स्पर्श सुद्धा करू नये. आणि या मान्यता त्यावेळेला तर बळकावलेल्या होत्या आणि त्या समाजातल्या मान्यता घालण्याकरता तुकोबारायला हे सगळं मांडावं लागलं. अरे काय करताय जातीचं, म्हणे नाही जाती सवे काज, ज्याचे मुखी नाम तोची धन्य. जाती सवे काज नाही. आणि मग हे उदाहरण देण्याकरता तुकोबारायला जातीचा काय करावा लागला, उल्लेख करावा लागला. अरे बघा ना तुम्ही किती खाली खाली महाराज, अरे कोणत्याही जातीत जय मंत्राचं वर्णन, जय मरकट येऊनी जन्मले. अरे मरकट येऊनी, मला ज्ञानोबारायांना सुद्धा याचा उल्लेख करावा लागला. ज्ञानोबाराय सुद्धा म्हणतात अरे काय त्याचा विचार करताय, मलाच काय कुळाची चोखटपणा न लागा आधीला कुणा कधीच्या ज्ञानोबाराय म्हणतात. महाराज म्हणून उत्तम कुळ न व्हावे, जाती अत्यंत हे व्हावे, वरे देहाचे निनावे, पशुचे ही लाभ, पशुपशवादिकांचा देह मिळू द्या. ज्ञानोबाराय म्हणतात काही अडचण नाही, उत्तम कुळ मिळालं नाही त्याचा विचार करू नका. आणि सगळ्या मान्यता समाजातल्या घालवण्या करतात तुकोबाराय. आणि तुकोबारायचे आघात झाले त्याचं मूळ कारण काय होतं, हेच होतं ना, रामेश्वर शास्त्रीने असे अभंग वाचले आणि असे अभंग वाचून तो तुकोबारायावर काय केला होता, हल्ला केला होता. तुकोबारायाला ते सगळं बुडवायला लावलं होतं. त्याचं कारणच ते होतं, विठ्ठल विठ्ठल. मग जर जातीचा संबंध नाही तर अनेक जातीत संत का जन्माला आले, तर त्याचं कारण आहे त्या समाजाला वर काढायचं असेल तर त्याच्यात खाली उतरावं लागेल. आणि ज्या त्या समाजाच्या भाषा वेगळ्या, रीतिरिवाज वेगळे, पद्धती वेगळ्या. संत दयायुक्त अंतःकरणानं त्या समाजात उतरले आणि समाजात उतरून समाज काय केला, सगळा वर काढला. वेगळे वेगळे संत दिसत असले तरी सगळे एकाच ठिकाणचे, एकाच विचाराचे संत आहेत. अशा प्रकारे मला वेगळ्या वेगळ्या मान्यता होत्या, वेगळ्या वेगळ्या मान्यता, वेगळं वेगळं सिद्धांत ठसवण्याकरता वेगळे वेगळे संतांनी अवतार घेतले. हे कारण आहे, विचार वेगळे नाही, विचार वेगळे नाही. मला जे विचार भगवान शंकरापासून चालू झाले, ओम नमो शिवादी कावडी घेतली खांदी, पुढं मिळाले संत मांदी त्यांचे चरण मंदिरे. अशा प्रकारे भगवान शंकरापासून जी मान्यता आहे ती आजताग आहे. त्या मान्यतेत काय झालेलं नाही, बदल झाला नाही. एक मान्यता आहे सगळ्यांची. मला तुकोबाराय म्हणतात आम्ही आलो कशा करता आलो, मला एक काम करण्याकरता आलो. आम्ही काय करणार, झाडू संताचे मार्ग, झाडू संताचे मार्ग, झाडू संताचे मार्ग, झाडू संताचे मार्ग. Shall
निर्माण नाही करू, संतांचे मार्ग काय करू जाडू. काय झालं होतं महाराज, ज्ञानोबराय आले, ज्ञानोबराय नंतर नाथ महाराज आले, नाथ महाराज नंतर तुकोबराय आले. मग ज्ञानोबरायचे सिद्धांत नाथ महाराजाला मान्य नाही, तुकोबरायला नाथ महाराज असं नाहीये. संतांचा अवतार संपल्यानंतर काही काळ त्या याच्यावर अधर्माची धूळ बसलेली ती झाडण्याकरता उजळावया आलो वाटा खरा खोटा निवाडा तुकोबराय सुद्धा म्हणतात. भाष्यकाराती ऐका नाही, भाष्यकाराती म्हणजे शंकराचार्याची वाट विचारत आम्ही चाललो. अशा प्रकारे महाराज सगळे संत एकमेक उजाळा देण्याकरता आले आणि वेगळा वेगळा ठसा उमटवण्याकरता आले. तुकोबरायांनी वैराग्य होतं. तुकोबरायाच्या पुढे काय लावतो आपण वैराग्य. नाथ महाराजाच्या मागे काय लावतो आपण शांती ब्रह्म एकनाथ महाराज. ज्ञानोबरायाच्या पाठीमागे ज्ञानाचे सागर ज्ञानोबराय, ज्ञानाची मूर्ती म्हणतो ज्ञानोबराय म्हणजे ज्ञान 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 ज्ञानोबराय. वैराग्य तुकोबराय, शांती म्हटलं की नाथ महाराज, प्रेम म्हटलं की नामदेव महाराज. बरोबर आहे ना. काय सांगा, माऊली ज्ञानोबरायाजवळ ज्ञान होतं, मग माऊली ज्ञानोबरायाजवळ ज्ञान होतं, तर ज्ञानोबरायाजवळ प्रेम नव्हतं का भक्ती नव्हती का वैराग्य नव्हतं? नव्हतं काय? वैराग्य नव्हतं, प्रेम नव्हतं, भक्ती नव्हती का ज्ञानोबराय? काय ज्ञानोबरायाची भक्ती आहे महाराज. ज्ञानोबरायाचं ज्ञान काय दर्जाचं आहे, आपण काय वर्णन करावं त्या ज्ञानाचं. अरे चांगदेवा सारख्याला एका ओवीचा काय कळाला नाही. मावळवीत विश्वाभास नवल उदयला चंडांश याच्यातले ते 16व्या ज्ञानेश्वरीतले नाही का नाही. चांगदेवाला पहिलीच ओवी सांगितली ना, स्वस्ती श्री वटेशु जो लपोनी जगदा भासू दावी मग ग्रासू प्रकटला करी. ऐका नाही, स्वस्ती श्री वटेशु जो लपोनी जगदा भासू दावी. ऐका नाही महाराज, हे सगळं वाचलं त्यानं पहिल्याच ओवीत काय झाला तो अटकला. तुम्ही म्हणले पहिल्या ओळीत काय अटकायचं काम आहे, आम्हाला कळतो त्याचा अर्थ पहिल्या ओळीचा. आपल्याला अर्थ पहिल्या ओळीचा जरी शब्दशः म्हणा, फराचा काय आपल्याला कळत नाही, शब्दशः अर्थ कळत असला तरी नंतर त्याच्यावर भाष्य केलं म्हणून कळायला आहे. म्हणजे नंतर त्याच्यावर अनेक संतांनी काय केलं, भाष्य केलं, त्याचे अर्थ केले, आपण कुठेतरी वाचले, कुठेतरी ऐकले आणि ते आपण मग त्याचा तसा अर्थ करायला लागलो. पण वास्तविक सुरुवातीला त्याला तो काय कळाला नाही, अर्थ कळाला नाही. स्वस्ती श्री वटेशु वटेशु स्वस्ती श्री. मला चलो आशीर्वादही पहिल्याच तुकड्यात दिला, त्याला आशीर्वादही दिला, त्याचं कल्याण होण्याचाही त्याला आशीर्वाद देऊन टाकला आहे का नाही. आणि अशा प्रकारे सगळ्या जगताचा सिद्धांत पहिल्याच ओळीत सांगून टाकला. विठ्ठल विठ्ठल सिद्धांत महाराज ज्ञानोबरायाचा. जगत कधी दिसतं आणि जगत आपल्याला कधी दिसणार नाही, सगळंच पहिल्या ओळीत सांगून टाकलं. जो लपोनी जगदा भास दावी. ज्ञानोबरायांनी किती एका दगडात किती पक्षी मारलेत पार. एक तर जगत कधी भासतय म्हटलं, असतंय म्हटलं नाही, जगदा भासू म्हटलंय. आभासू जगाचा काय आहे, आभासात्मक जग जे आहे हे कधी भासत महाराज, जगदा भासू दावी. पण कधी दावी, जो लपोनी जगदा भासू दावी. तो लपला रे की जगत काय व्हायला लागतं, भासायला लागतं. आणि तो प्रगटला नाही, जगत तो लपोनी जगदा भासू दावी आणि प्रगटला की मग जगताचा काय दिसत नाही, आवाज दिसत नाही आहे का नाही. अशा प्रकारचं ज्ञानोबरायांनी किती ज्ञानाचं काय आपण वर्णन करावं. तुकोबरायांसारख्याने म्हटले पायी वाहन पायी बरी असं म्हटले. पण ज्ञानोबरायांना भक्तीची किती ओढ आहे, भगवंताविषयीचं प्रेम किती आहे. मला ज्ञानोबरायांचं प्रेम जर पाहिलं तर वाटतं हे ज्ञानोबराय आहे का अज्ञानीराय आहे का नाही. महाराज प्रेमात पाहतो किती प्रेम असेल ज्ञानोबरायाचं. महाराज त्या कावळ्याला विचारलं, काय विचारलं, है ना अभंग कोणता का
शकून गे माय सांगत आहे त्या कावळ्याला काय म्हणलं उडरी उडरी काऊ तुझे. ज्ञानोबा आहे इतकं कळू नये का कावळ्याला सोन्याचं महत्व काय. कावळ्याला सोन्याचं महत्व नाही असं नाही, पण कावळ्याला का माणसाला आहे ना महत्व, पण माणसाला आहे. कावळ्याला काय महत्व आहे, पण अत्यंत प्रेमात ही सगळा पडलेला काय आहे आवडी आणि लाजवी. विषय आणि न भुलवी तरी ते काही विषय आणि न भुलवी. ज्याला देवाचं वेळ लागले त्याला काय करून जातो विसर. मग ज्ञानोबरायच्याच लक्षात आलं नंतर अरे याला काय सोन्याचं महत्व. मग दही भाताची उंडी लावीन तुझी. मग ज्ञानोबरायांनी म्हटलं अरे दही भाती येईल तुला ना, दही भाताची उंडी लावीन तुझे तोंडी आहे का नाही. सांग ना माझे देव कधी येतील सकाळी गोत माझे पंढरीशी जाण बाप रुक्मा देवरू श्री विठ्ठलाची आण. प्रेमही आहे भक्तीही आहे माझे जीवीची आवडी पांडुरंगी मन रंगले गोविंदाचे. प्रेमही आहे भक्ती आहे आहे. मग तुकोबराजवळ वैराग्य आहे तर ज्ञान नाही का. तुकोबराजवळ वैराग्य आहे तर ज्ञान नाही का. ज्ञान नाही. तुकोबरायांनी छातीवर हात टाकून कोण सांगितलं वेदाचा तो अर्थ अमाशीचा ठावा येरानी वाहावा भार माता. ज्ञानही नाही प्रेम नाही का तुकोबराजवळ. तुकोबराय प्रेम नाही. प्राण रे गोपाये कुडी सांडुनी श्रीमुख नयनी नरे कथा. महाराज प्रेमही आहे ज्ञानही आहे वैराग्यही आहे. पण ज्ञान नाथ महाराजवळ शांती आहे तर मग ज्ञान वैराग्य प्रेम भक्ती नाहीये का आहे. पण एका एका गुणाचा उत्कर्ष करून त्यांनी दाखवला. जसं ज्ञानाचा उत्कर्ष करण्याकरता ज्ञानोबा आहे, भक्तीचा उत्कर्ष करण्याकरता तुकोबा आहे, शांतीचा उत्कर्ष करण्याकरता नाथ महाराज. बाकीचं नाही असं नाही, पण त्याचा विशेष रूपानं त्यांनी प्रकट करून दाखवलं. तसं नरहरी महाराज एका विशेष गुणाचा प्रदर्शन करण्याकरता अवतरित झाले. विठ्ठल नरहरी महाराजाजवळ प्रेम नाही असं नाही, भक्ती नाही असं नाही. महाराज नरहरी महाराजाजवळ भक्ती नाही. देवा मी काय देवा मी तुझा मी सोनार. काय व्यवहार आहे सोनार म्हणून. सोन्याचा व्यवहार नाही सांगितला, तुझ्या नामाचा व्यवहार. किती भक्ती असेल व्यवहारच आमचा तो झालाय की तुझं नाम घेणं. मग नरहरी महाराज वैराग्य नाही असं नाही, भक्ती नाही असं नाही, ज्ञान नाही असं नाही, प्रेम नाही असं नाही, पण एका विशिष्ट गुणाचा महाराज उत्कर्ष करण्याकरता त्यांनी आपलं जीवन जगलं. कोणता उत्कर्ष आहे तो. एकाएका ज्याला जे प्रकट करायचं असतं त्याच्याकरता त्याला खूप हालही कष्टही भोगावे लागतात. सोपं नाही महाराज, सोपं नाही. पंढरपुरात राहायचं. तुकोबाराय म्हणतात जय गावी केला वास त्याची नसावी उदास. आणि महाराज एक ऐका, ज्याच्या गावात परक्याच्या गावात जाऊन राहायचंय आणि परक्याच्या गावात जाऊन विरोध काय सामान्याशी करायचा आहे का तिथल्या राजाशी करायचा आहे. कुठं कोणाशी करायचा आहे त्याच्या राजाशी करायचा आहे. एवढा विरोध करायचा की त्याचं तोंड आहे. कोण आहे पंढरपूरचा राजा. पंढरपूरचा राजा कोणी काय नाव आहे त्याचं. पंढरपूरचा राजा आमदार खासदार. पंढरपूरचा राजा कोण आहे. कन्नड राजा राजा पंढरीचा. ती मला वाटतं ते आहे कोणतरी गायलेलं आहे. पण पंढरपूर पाटणी गा महाराज सार्वभौम. पंढरपूर राज्यामध्ये तेथील मोकाशी चार भुजा त्यासी बायला 16,000. तेथील मोकाशी म्हणजे अधिकारी राजा. पंढरपूरचा राजा पांडुरंग आहे आणि महाराज त्या पांडुरंगाशी वैर धरायचंय. महाराज चरित्र जास्त नाही आहे नरहरी महाराजांचं, पण थोडक्यात चरित्र झालं आहे की नरहरी महाराजांची तिथे निंदा व्हायची, तिथे निंदा व्हायची. आणि एक सांगतो, कोणताही एखाद्या वेळेला एखाद्या संतांनी जे उत्कर्ष दाखवायला सुरुवात केली महाराज त्याचं असं होत असतं. सुरुवातीला त्याची निंदा होती,
यथार्थ असतं संतांचं, पण निंदा होते कारण ते जगत मान्यतेच्या काय असतं, विरोधात असतं. सुरुवातीला त्याची निंदा होते, नंतर त्याला विरोध होतो आणि नंतर त्याचं अनुकरण होतं. विठ्ठल लोकांनी अनुकरण करण्याच्या अगोदर या 2 परीक्षेत पास व्हावंच लागतं. फुकट अनुकरण होत नाही, कोणाचं झालंय नाही आणि होणारही नाही. अनुकरण करण्याच्या अगोदर पहिलं निंदेला सामोरं जावं लागतं, निंदेच्या नंतर पुन्हा विरोधाला सामोरं जावं लागतं. महाराज निंदा असा संत दाखवा की ज्या संताची निंदा झाली नाही. कोणता संत आहे असा की ज्या संताची आतापर्यंत निंदा झाली नाही? आहे एखादा संत असा? आहे एखादा संत? महाराज कोण कोण केली? सगळे कोण करत नाही निंदा संताची? कोण केली नाही? कोण केली नाही? तुम्ही म्हणतात आपण केली नाही, आपणही त्यावेळेस नसू असं कशाहून धरायचं? नसू असं आपण कशाहून धरायचं आहे की नाही? कारण आपले अनेक काय झालेले आहेत, जन्म झालेले आहेत. चला अरे निंदा होते, निंदेतून काम भागत नाही त्यावेळेला विरोध होतो. तुकोबारायाच्या अगोदर निंदा झाली, किती निंदा झाली महाराज. गवळणींची काय निंदा कमी झाली? तुका म्हणे जगनिंद काय आहे, कोणी सुना कोणी अवघी याची जगनिंदा सारखी झाली. सारखी सारखी शब्द आहे. आणि अवघी याची झाली, एखाद्याची नाही झाली. अवघी याची जगनिंदा पुन्हा काय झाली? सारखी झाली. बरोबर, सारखी निंदा सगळ्या संतांची निंदा झाली. निंदेच्या नंतर काय होतो? विरोध होतो विरोध. त्या विरोधालाही संतांनी तोंड दिलेलं असतं. त्याच्यातही महाराज एक अवघडच आहे. ज्यांचं साधन पूर्वजन्मात झालेलं आहे आणि जे जगत कल्याणाकरता दोन प्रकार येतात. साधन पूर्ण झालेलं आहे आणि जगत कल्याणाकरता अवतारित झालेले आहेत. ठीक आहे नाही? साधन पूर्ण झालंय, आता त्यांना काही येण्याची काय नाही, गरज राहिलेली नाही. तरी सुद्धा जगाच्या कल्याणाकरता जे आम्ही वैकुंठवासी आलो याची मला ते जे संत येतात त्यांना झालेली निंदा, झालेला विरोध त्यांच्यावर काहीच फरक पडत नाही. कारण त्याच्यातून ते पहिले काय झालेले असतात, पलीकडे गेलेले असतात. त्यांना त्याचं काही दिलं. मला एक सांगा, एखादा हुशार विद्यार्थी आहे, खूपच हुशार आहे, खूपच. महाराज 10वीचा पेपरला त्यानं 100 पैकी 100 मार्क मिळवले. त्याला ते 100 मार्क मिळवण्याकरता अभ्यास करावा लागला का फुकट मिळाली? कॉप्या करून 100 नसतात पडत, पास होत असते. कॉप्या करून पास होत नाही असं नाही, पण 100 पैकी 100 पडले नाही, पडणार नाही. कारण ते असं म्हणतात होते, एका मला सांगितलं होतं त्यानं, पेपर तपासणार होता 10वीचा शिक्षक, त्याच्याकडे पेपर आले होते एवढा गठ्ठा. मी गेलो घरी, म्हणले कशाचे गठ्ठे? म्हणे पेपर आले तपासायला. म्हणलं सर तुम्ही कॉफी आहे ते केले यांना मार्क? ते म्हणे महाराज आम्हाला उत्तर वाचलं की लगेच कळतं की कॉफी आहे का मनाचं आहे. म्हणलं कस काय? तो म्हणे जशाच तशी भाषा जर उतरली, जशी त्या पुस्तकात भाषा आहे तशी भाषा उतरली, मनानं लिहिलेल्या भाषेत थोडाफार तरी काय पडतो, फरक पडतो. पण म्हणे आता हे कसं आहे, त्याचं लिहिलेले मार्क द्यावे लागतात. म्हणून 100% बरोबर जरी असलं तरी आम्हाला त्याला 30-35% मार्क देतो. म्हणजे 100% कधीच देत नाही. कारण आम्हाला कळून जातं की भाषा त्याची स्वतः मनाची नाही. मग मला 100% मार्क त्याला अभ्यास करावा लागला का फुकट झालंय? अभ्यास करावा लागला. पण मग आता पहिल्यांदा परीक्षा दिली, त्याला 100% मार्क मिळाले आणि नंतर दुसऱ्या 8-10 दिवसानं पुन्हा त्याला तोच पेपर देऊन बसवलं. आता त्याला पुन्हा अभ्यास करावा लागेल का? दणदण लिहिल तो, दणदण लिहिल ना. पुन्हा परीक्षा द्या, डबल अभ्यास करावा लागेल का? गरज नाही का? एकदा त्यांना अभ्यास त्याचा झालेला आहे का नाही? म्हणून तसं जर जे सिद्ध महात्मे येतात, सिद्ध महात्मे जे येतात त्यांना पुन्हा तो अभ्यास करायची गरज नाही. त्यांनी एकदा ते आघात काय केलेले असतात, सहन केले असतात. मला लोकांच्या निंदेचे, लोकांच्या विरोधाचे, काम क्रोधाचे, विकाराचे, त्या सगळ्या परीक्षा संसार
निंदा करो का निंदा करो म्हणती संसारू सांडियाला. असे लोक निंदा करू द्या. तुकोबर आहे म्हणतात त्याचं काय वाटत नाही. गेले मानामान सुख दुःखाचे खंडन तुका म्हणे चित्ते नाही वागवित खंती नाही वागवित खंती नाही वागवित खंती तुका म्हणे वागवित खंती तुकोबर आहे म्हणतात. तर निंदा होत असेल त्रास होत असेल त्याच्या चित्तामध्ये मी अजिबात खंत, कारण जसे तेव्हा त्या परीक्षेतून गेले. पण जो साधक असतो का साधक, त्या साधकाला मात्र सगळ्याला परीक्षा द्यावी लागते आणि त्या परीक्षेत जो टिकतो तो सिद्ध होतो. काही परीक्षेतच सोपं नाही महाराज. जगनिंदा एवढं सोपं नाही. तुकोबर आहे म्हणतात जगनिंदा एवढी घातक आहे लोकांनी केलेली निंदा. तुझा ऐसा कोण बळी जो या जाळे अग्नीशी, जो या जाळे अग्नीशी, जो या जाळे अग्नीशी, वेगळ्या अर्थाने म्हटले ते बोलावे ते धर्मा मिळे बरे डोळे उघडवणे कशासाठी कावेश जेने जन थुंके ते जेने ते त्या अर्थाने म्हटलंय. पण तिथं पुढं म्हटलंय तुझा ऐसा कोण बळी जो या जाळे अग्निशी. महाराज जगनिंदेच्या अग्नीला जाळणारा कोण बलवान आहे तुकोबर आहे म्हणतात. कोण बलवान नाही महाराज. त्या कमाल राजकारणी लोकांची गुरु करावा कोण द्यायचं. खरंच ना महाराज विनोद नाही मजाक नाही. किती किती निंदा होती. अरे बाप बाप बाप. बरं आपली तरी महाराज तू माघारी होता असेल कान्या कोपऱ्यात. अरे बाप 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 कमी निंदा होती का महाराज. आपली कान्या कोपऱ्यात होता सदाशिव कोणीतरी माघारी बोलत असेल आपल्याला माहिती होत नसेल काय नसेल. महाराज चॅनलवर सगळे लोक त्याचा आनंद घ्यायलेत आणि ते बिचारे असे राहतात काही म्हणजे कमालाचे का नाही ती. पहिल्या सभेत लोक बुट फेकून आणते तरी दुसरी सभा घेतात महाराज. खरंच घेतात. किती किती पावर बांधतो ते जरी बेसर वाजते पण तेवढा गुन्हा आपण घ्यावाच द्यायचा. ती डेअरिंग घे महाराज. हिंमत लागते. तुम्हाला सांगतो एवढं सोपं नाही जगनिंदेचं. एवढं सोपं नाही. आपण त्याच्यावर विचार करत नाही. सगळ्यात घातक जगनिंदा सगळ्यात महाग वाटणारा मुख्य घटक कोणता आहे. बाप 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 एवढं नाही. तुम्ही एक विचार करा. आपण सकाळी असे आनंद झाला म्हणजे सकाळी आनंदात होतो. आनंद झाला म्हणजे काही झालं नाही पण एका दिवस माणूस आपल्या मस्तीत असतो आनंदात. आंघोळ केली हे झालं मस्त मला चांगलं करू काहीतरी असं करू तसं करू काम करू काही करू आणि मस्त आला एखादा गावातला व्यक्ती आला बसा चहा घ्या. तो आनंदात होता. त्याला काही चिंता नाही घार नाही गोर नाही काही नाही. पैसे बिशे सगळं सगळं आनंदात आहे. आणि उगा तो म्हणला हो तो आमका तुम्हाला असं म्हणला हो दिवसभर करमतंय का. करमते का दिवसभर. एक माणूस म्हणलाय आणि काय म्हणलाय काहीतरी. बरं तो म्हणलाय खरं म्हणलाय काय म्हणलाय किती म्हणलाय हे अजून निश्चित नाही. फक्त निंदा मोठकी ऐकी आणि कपाळ धरून ठाकी. मोठकी म्हणजे छोटीशी ज्ञानोबा आहे म्हणतात. छोटीशी निंदा आहे. अज्ञानाचं लक्षण करायला त्यात अज्ञानाचं लक्षण करताना ओवी आली. निंदा मोठकी ऐकी आणि कपाळ धरून ठाकी. मला किती निंदा बाप मग सगळ्यात कोबऱ्याने तर आपल्याला हात जोडेत बर का.
तुकोबाराय म्हणतात नसावे तुम्हाया जनाची गोता, कोणाची गोता वाईटती, कोणती गोता वाईटती, कोणती गोता वाईटती. या जनाची कुटकुट म्हणजे निंदा तुम्हाला सहन होणार नाही भाऊ. का बोलते ओखट वाईट, किती वंग वाईट वक्त. ओखट म्हणजे वक्त आपल्या भाषेत असं बोलतात गणानी गोत्र सर्व हसतात ते मज गेले याचे मनुष्यपणा येणे सांडी. किती बोलतात महाराज, किती बोलतात. अरे बाप बाप भरपूर असं आहे महाराज. काय बरे ज्याचं ते साधन करायला लागलं तर मग काय बोलण्याचा अर्थ आहे? काय काय बोलायची गरज आहे का? ज्याचं ते साधन करायला. बाबांचा सप्ताह झाला, त्यांचं आता सगळ्यांना माहिती आहे, कोणाला काही मागायचं नाही, पण भगवंता वेळेवर जे लागतंय ते आणून देतोय भगवंत. काय महाराज ते भगवंताची लीला आहे. त्यांनी त्या दिवशी कीर्तनात सांगितलं जाहीर, एका माणसाला म्हणजे मी एवढा वाईट बोललो, एवढा वाईट बोललो. तो म्हणलो होता म्हणे काय याच्यात मोठा ऑफिसर होता म्हणतो, मोठा ते काय म्हणतात त्याला, 1 नंबरचा ऑफिसर, क्लास 1 अधिकारी होता आणि रिटायर झाला. आणि खूप आता क्लास 1 अधिकारी म्हणल्यावर खूप कमवलेलं त्यानं. तो माझ्याकडे आला म्हणजे म्हणला बाबा सगळे पण समाधान नाही, एवढं इंडिव्हिज्युअल बोललो. अरे तो जीवन नाश केला, तो समाधान मिळवण्याचं तो केलंच नाही साधन. तुला समाधान मिळणार कुठून? तुला समाधान मिळण्याचं साधनच केलं नाही, तुला समाधान मिळणारच नाही. साधन काय बोमला थोडं असं बोलले म्हणे, बोललो म्हणले, आणि तरी म्हणे त्यानं पंक्तीसाठी 25,000 पाठवून दिले. आणि कीर्तनात जाहीर सांगितलं तो लाईव्ह आहे तुला. त्याचं काय बरं ते असं येते, बरोबर आहे का नाही? पण मग अशाही वेळेला बाबांच्या एका शब्दावरून लक्षात आलं की कोणी ना कोणीतरी बोललंच, काही ना काही बोललीच लोक. कारण त्यांनी शेवटी सांगितलं सप्ताह याला पुढच्या वर्षी कुठं होणारे भीमाशंकर करणार म्हणले. ज्याला बोंबलायचं ते बोंबला, तसं नसत बोंबलता येतं चुना घालून बोंबला. याचा अर्थ कोणीतरी बोंबललं. ते कशा रिकामं बोलतील? त्यांना वेदना झाल्या त्या, आणि त्या वेदना त्या शब्दातून बाहेर पडल्या. विठ्ठल बोलती ओखट वाईट ते बोलतात महाराज. ज्याचं ते साधन करायला कुणाला त्रास, तुकोबारायचा कुणाला त्रास होता बरं? इना उचलायचे घरात जिजाबाईला त्रास होता, कारण जिजामाऊलीला होता ना त्रास. लोक काय करायचे माहितीये का? घरी भाकर करायला सांगायचे. म्हणजे जाणं होईल लेकरू घेऊन तिकडे जाऊन मला भाकर करू दे ना, ते घेऊन यायचे लेकरू आणि असं घेऊन यायचे. इकडून एकाला तिकडून एकाला तिकडून एकाला बसले चावलं. त्याच्या घरी भाकरी घरी वाजायल्या, तुकोबारायच्या घरी भाकर भाजणं, तुकोबारायचे लेकर बाळा उपाशी, तुकोबाराय उपाशी, आणि हे घरच्या भाकरी भाजत तर काय काम करायचे? काय काम करायचे? तुकोबारायची निंदा करायची. याच्या घरी भाजलेली भाकर तुकोबाराय कोणालाच मागितली नाही. पहा सगळं चरित्र. तुकोबाराय कोण मधुकरी मागितली, कोणाला भाकर मागितली. उपवासी राहिले काय? पाहुण्या झाडे वरबाडूनी पाला खाऊनी विठ्ठला आळवावे काही
संबंध नाही मला, काहीच संबंध नाही, तरी निंदा व्हायची. तुका म्हणून तुकोबाराय म्हणतात, होता ना तुकोबाराय म्हणतात, महाराज यांचं काही घेतलंही नाही. तुकोबाराय व्हायचं कोण गाच्यात बोलले बरं असं, न पुसती न कळी येते मज पुसती छळूनी, असं आहे ना. मला काय गरज आहे, लागता चरणी न सोडी ती बात तुकोबाराय म्हणतात. त्याच्या पाया पडतो मी, बाबा मला काय करा आता, सोडा करू द्या माझा मला, तरी सोडत नाही. आणि तुकोबाराय म्हणतात एवढं तुम्हाला सहन होणार नाही, आणि जोपर्यंत सहन होणार नाही तोपर्यंत सोडू नका. जगनिंदा सगळ्यात घातक आहे, सगळ्यात परमार्थात जर घातक काय असेल, जगनिंदा घातक आहे. या जगनिंदेतून जो पार झाला रे झाला, बहुतेक करून 90% त्याचं कामच झालं. विठ्ठल विठ्ठल महाराज, आपण बहुतेक असे जगत असतो की लोकांनी आपली निंदा करू नये, बरोबर आहे ना, असेच वागत असतो ना. लोक काय म्हणतील, बहुतेक आपलं काय असतं, संसारात जगणं कसं असतं, लोक काय म्हणतील. महाराज, आपण धावपळ करून इकडे कामधंदे सोडून एखाद्या पाहुण्याच्या लग्नाला जातो, कोणाच्या सोयरीकीला जातो, कोणाच्या शेतात जातो, सावडायला मातीला जातो, कष्ट भोगून जातो, याच्यातून जातो. ते काय कारण बरं एवढे कष्ट भोगून जाण्याचं? फक्त लोकांनी आपल्याला काय म्हणावं, चांगलं म्हणावं, बरोबर आहे का नाही लोकांनी. आणि जोपर्यंत लोकांनी चांगलं म्हणावं अशी मान्यता आहे, तोपर्यंत तो संसारिकच आहे. केवढाही आता मलाही वाटतं लोकांनी चांगलं म्हणावं, मलाही वाटतं लोकांनी चांगलं म्हणावं. म्हणून मला आपलंच टेस्टर आपल्याला लावायचं. जोपर्यंत लोकांनी चांगलं म्हणावं वाटतं तोपर्यंत आपण कोण आहोत, कतही परमार्थिक म्हणून घ्यायचा अधिकार नाही. तुम्ही मग परमार्थिक म्हणून घ्यायचा अधिकार नाही तर कीर्तन कशाला करायला, कीर्तन मग ती मान्यता यासाठी करायचं तो कतही अधिकार नाही महाराज. खरा अधिकार, खरा परमार्थिक कोणी, जगे अवज्ञाची करावी, संबंधी सोयेची न धरावी. असाच धंदा करायचा आजपासून, तो खरा व्यापार करायचा. व्यापार म्हणजे धंदा. असा धंदा करायचा की लोकांनी आपली काय करावी, निंदा करावी. बस जगनिंदा होय तो बरा व्यापार, तो धंदा चांगला की लोकांनी. मला म्हणून काय संतांचं असं होतं मला, असं ज्ञानोबा आहे तो 13व्या त्यात वर्णन करतात की आईशी आईशी जीवी चालवो. ते असंच करत राहतात की लोकांनी आपली काय करावी, निंदा करावी, असंच करत राहतात. ते भीमदादाला म्हणलं मी, त्यांचा मुलगा वाढला मला, दादा गेले नाही, मी सांगितलं होतं मग दादा गेले नाही. पण दादा मी असे बसलो होते तर एखादा दोघच होतो डोंगरात. म्हणलं दादा तुम्ही खरं सांगा काहून गेले नाही. मी 2-3 वर्ष विचारलो होतो महाराज, आधी सांगितलं नाही त्यांनी. पण मग मी जरा हट्टच धरला, दादा सांगावं लागतं तुम्हाला का तुम्ही गेले नाही. दादा म्हणले त्याचं एक कारण आहे म्हणले. त्यांनी कारण सांगितलं. मी घरून जसा आलो तसा पुन्हा घरी गेलो नाही म्हणले वापस. आणि जर गेलो असतो, आता मुलगा आहे, तरुण मुलगा मेला महाराज त्यांचा, एकुलता एकच मुलगा होता. आता एकुलता एक तरुण मुलगा मेल्यावर साहजिक आहे सगळ्याच्या अंतःकरणावर दुःखाचा डोंगर कोसळलेलाची. गेलो असतो म्हणले, त्यांची आई ही जिवंत होती आणि पत्नी तर आहेच. तर मग ते म्हणले बायको रडली असती, म्हातारी रडली असती, भाऊ बहिणी मुली ह्या सगळ्या माझ्या गळ्यात पडल्या असत्या, कोणी रडल्या असत्या. आणि कदाचित जर माझा प्रेमाचा पाझर फुटला असता तर मी पुन्हा वापस येऊ शकलो नसतो. आणि त्या जाळ इतकं अवघड. मग त्यांनी गोवी सांगितली, ही आदि पुरुषाची माया, ब्रह्मे आई नयेची आया, मनोने भुलविला ऐके राया संजय म्हणे. ते म्हणले ब्रह्मदेवाला जर या मायेने टाकले तर मी कोणी. आणि मग जर त्या मायेचं जाळं पडलं असतं तर जीवन माझं फुकट गेलं असतं. मग त्यांना म्हणलं, मी पुढे प्रश्न केला, मी अनेक प्रश्न केले महाराज त्यांना, कारण त्याच्यातून उत्तर त्यांनी दिले. मी एकदा त्यांना विचारलं होतं महाराज, म्हणजे रेकॉर्डिंग आहे त्यांची ती. मी त्यांना विचारलं होतं, म्हणलं दादा बिना माळकऱ्याच्या घरचं खाऊ नये, पण बिना माळकरी जर आपल्या बहीण असेल, त्याच्या इथं मुलगी असेल, सासरा असेल, आणि आपल्याला तिथं गेलो त्यांनी आग्रह केला तर कसं करावं. बिना माळकऱ्याच्या घरचं खाऊ नये.
ते खरे. पण मग आता गेलाच त्याच्या घरी, आता आपली मुलगीची एखाद्याची त्या घरी, मग तिथं तो आग्रह केला, मग काय करावं, बहिणी कुठ सासरे असं नातेवाईक काय करावं. ते म्हणले ठीक आहे तुमची बहिणी मुलगी, आणि मग मुलीच्या प्रेमापोटी आता त्या मुलीला त्रास होईल, कोण बहीण असं तुम्हाला वाटतं. म्हणजे हो. मग तुम्ही गेले पलंगावर बसले, उत्तर पहा त्यांचं, पलंगावर बसले म्हणे हो, आणि त्यांनी ग्लास भरून एंड्रियल आणलं म्हणे, एंड्रियल, आणि प्या नाही तर तुमची बहीण घेऊन जा. तुम्हाला प्यावं लागतंय, नाही तर तुमची बहीण घेऊन जा. तुम्ही प्याणार का बहीण घेऊन येणार? काय करणार आपण? घेऊनच येणार ना. कोणी एंड्रियल पितो, दुसरा पाहू काय व्हायचं ते होईल, जे व्हायचं ते होईल, पण एंड्रियल प्याणार नाही. ते म्हणजे एंड्रियल तरी एकदा मारतं, त्या व्यक्तीचा अन्न जन्मजन्मी मारायला आपल्याला एंड्रियलापेक्षा घातक आहे. एवढं उदाहरण त्यांनी दिलं, तुम्ही ऐकलं. तुम्ही ऐकण्यापेक्षा मी पहिल्यांदा ऐकलं, मी त्या अर्थाने विचारून सुद्धा घेतलं, तरी मी बिना माळकर याचं खातो. किती मोठा इमानदार असेल ना, किती मोठा इमानदार असेल. कशाचं महाराज काय आलंय, त्याला ताकदच लागते, त्याला बळच लागतंय. त्याला काय लागतं? बळ लागतं. उद्धव बाबा सारखं बळ लागतं त्याला, नथुराम बाबा सारखं बळच लागतं महाराज. संत वेगळं. नथुराम बाबा बिना माळकऱ्याच्या घरी खायचे, लक्षात घ्या. बिना माळकऱ्याच्या घरी नथुराम बाबा खायचे, पण ज्या बिना माळकऱ्याच्या घरी नथुराम बाबांनी खाल्लं किंवा 8 दिवसात तरी माळकरी वाजायच. बरोबर आहे का नाही? वाजायचं. कितीतरी बाबाची उदाहरणं पहा तुम्ही. आता इकडे जिंतूर भागात इकडे की बाबा घरी आले, मी व्यसनी होतो, मी ते होतो, पण बाबाच्या घरात पाय लागले आणि काय मन बदललं का, मी काय घातली, माळच घातली. आणि उद्धव बाबा त्या तिथं संबंधच ठेवत नव्हते. यांचा वेगळा, त्यांचा वेगळं, त्यांचं बदलत होते, ते जवळ घ्यायचे, करायचे. संतांच्या भूमिका मी पहिले सांगितलं, वेगळे सिद्धांत प्रगट. तुम्हाला असं वागता आलं तरी तुमचं कल्याण, आणि तुम्हाला तसं वागता आलं तरी, मी पहिलेच सांगितलं, ज्ञानाचा प्रसार करण्याकरता उद्धव बाबा असं वागत होते, मग उद्धव बाबाचं खरं, का नथुराम बाबा तसं वागत होते, मग नथुराम बाबाचं खरं. वागायचंय खरं, तुम्ही ज्या अवस्थेवर आहे तसं वागायचं. जर उद्धव बाबा सारखं बळ असेल तुमच्यात, असं तुमच्यात म्हणजे मी तुम्हाला नाही बरं मानलो, तुमच्यात तुम्ही घेसा, म्हणजे असं तुकोबा संतांनी सांगितलं, म्हणजे मी त्याच्यात आपण सगळे. तुमच्यात जर नथुराम बाबा सारखं बळ, उद्धव बाबा सारखं बळ असेल तर आमदाराच्या खासदाराच्या घरून उठून या. माळ नसेल तर, तेवढं बळ नसेल तर दुसरं बळ असेल तर मग त्याला माळकरी करा, आणि दोन्ही बळ नसतील तर मग दणकावून हाना, मग दुसरं काय करा. दोन्ही बळ नसतील तर मग दणकावून हाना, आणि काही अडचण नाही, पण पुढच्या परिणामाला तयार राहा. सगळ्यात घातक जगनिंदा. कितीतरी आहे जगनिंदेचं, तुम्हाला एक सांगू का, या जगनिंदेचं मी असं जगनिंदेवर एवढं बोलायला त्याचा असा बसून कितीतरी वेळेस विचार केला जगनिंदेचा. मला सण नाही बोलून दाखवल्या जाते पाहिजे, पण आतली जळजळ काय होते. आणि तुम्हाला सांगू का, बोलून दाखवलेलं परवडतं, तो बाग फुटून तरी जातो. एखाद्याने निंदा केली आणि तो काही म्हणला ना, आपण त्याला 4-2 शब्द बोललो, जाऊ द्या, तो बोलला तर बोलला, पण आपणही काही कमी नाही. संपलं ना, म्हणजे कोणाला समाधान झालं ना. आम्ही काही कमी नाही, मी त्याला 4-2 शिव्या दिल्या, त्याने आपल्याला बोलला, आपण काही सोडलेलं नाही. पण महाराज, आता मी माझं सांगतो, एखादा कोणी काही म्हणला तर मग शिवी देता येत नाही, बोलता येत नाही. काऊन की लोक म्हणते तो हेच होता, पण तू तर महाराज आहे ना, म्हणतात का नाही. तू तर काय महाराज आहे ना, तुला तो असं बोलाव का, तो तर येणच होता, तो असं बोलाव का, तुला इतकं सहन होत नाही का. तुकाराम महाराजाला लोकांनी दगड हाणले, लगेच उदाहरण देतात लोक तुकाराम महाराज. म्हणून लोक लाजे करता काय राहावं लागतं, गप राहावं लागतं. पण ते गप राहिलेलं कुठं असतं, इथंच असतं. आणि मग ते महाराज देवही नाही, संसारही नाही, देव ना संसार, त्या चिंतेतच तळमळ. काऊन मला बोला होते, बोलता येत नाही, आणि मग ते हात चालत कोणलेलं पाणी त्रास देत. आणि याच्याकरता महाराज कष्टच घ्यावे लागतात, फुकट होत नाही, काहीच फुकट मिळत नाही. याच्याकरता सारखं काय कष्ट घ्यावे लागतात, याच्याकरता बराचशी खांदा लागतात का, नाही. संतांच्या प्रमाणाचं पुन्हा चिंतन. युद्धाचा प्रसंग,
असा महायुद्धाचा प्रसंग. अंतर्बाह्य जन आणि मन, जन आणि मन जगाबरोबर हे सगळं सहन करावं लागतं. अरे लोकांचा स्वभाव आहे. काय काय तू बरोबर आहे म्हणतात, काय काय माणसाला निंदा करायला नाही भेटली तर असं वाटतं आज उपास झाला का काय. न मिळता निंदा, चहाडी उपवास, संग्रहावे दोष सकळ ही निंदा, चहाडी न मिळता उपवास. त्या दिवशी त्याला काय वाटतं, आपल्याला काय घडणार, उपास काढा. आहारच येतो त्यांचा, काही लोकांचा तो आहार आहे म्हणून मला त्यांचं झालं. पण ही निंदा सगळ्यात मोठा शत्रू जर असेल तर जगनिंदा. आणि ही किती गवळणींची किती तरी सगळ्यांची निंदा झाली, पण याच्यातून जो पार झाला ना महाराज, तो सूर्यासारखा चमकतो. सूर्य, आणि ती परीक्षाच असते, त्यात काही सत्यता नाही, ती परीक्षा असते. सूर्यासारखा चमकतो. आणि अशी निंदा महाराज नरहरी महाराजाची पंढरपुरात होऊ लागली. पंढरपुरात राहतो, देवाचा कळस पाहत नाही, काय म्हणतो, निंदा होऊ लागली महाराज तिथं. पण कारण पुढच्या सिद्धांत पटवायचा आहे ना, आणि पुढं काहीतरी करायचं असेल तर हे मागचं सहन. तुम्हाला एक सांगू का, निंदा हे सगळे विकार सगळ्यावर मात केल्याशिवाय पुढचा सोहळा होत नाही. आपल्याला पुढचा सोहळा मिळवायचा जो ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, नरहरी महाराजांनी मिळवायला तो सोहळा मिळवायचा आहे. आणि याच्यातून पार नाही व्हायचं, मिळणार नाही. ते मिळवायचं असेल तर याच्यातून पार, या अग्नीतून पलीकडे जावंच लागेल. या अग्नी परीक्षाची ही परीक्षा तर प्रत्येकाला द्यावीच लागेल. महाराज संत ही परीक्षा दिल्याशिवाय काहीच करू शकत नाही. संतही बी काही करू शकत नाही. संत हात ठेवला आणि उद्धार केला असं संतही करत नाही, अजिबात करत नाही. ती म्हणजे एखाद्याचा केला अनेक उदाहरणं येतं. तर मागच्या जन्मात त्यांनी मल आणि विक्षेप काय केलेला असतो, घालवलेलाच असतो. महाराज निंदा विक्षेपामध्ये येते. विक्षेप नावाचा दोष आहे. निंदेनं चित्त अस्थिर होणं, अविक्षेप. चित्त अस्थिर कशा नाही होणं, तोच विक्षेप आहे. चित्ताची अस्थिरता म्हणजे काय आहे, विक्षेप आहे. आणि पापाची वासना म्हणजे मल नावाचा दोष आहे. मल आणि विक्षेप स्वप्रयत्नानं घालावा लागतो. आवरण नावाचा जो संतांच्या कृपेने जातो. विठ्ठल अशा प्रकारे भगवान शंकराची भक्ती आणि भगवान शंकर आणि भगवान विष्णूचा अभेद तत्व वर्णन करण्याकरता त्यांनी आपली पुढं त्यांच्या जीवनात जसं ज्ञानाचा प्रसार ज्ञानोबरायांनी, तसा भगवान शंकर आणि भगवान विष्णू यांचा अभेदत्व प्रकट जगात केलं. ते कोणी केलं, नरहरी महाराजांनी केलं. कथा सगळ्यांना माहिती आहे. महाराज भगवान विष्णूला पांडुरंगाला करदुडा वगैरे बनवला, सगळ्यांना माहिती आहे. तिथे लावायला गेले ते लिंग लागू लागलं. महाराज भगवान विष्णू आणि भगवान शंकर या दोघातच अभेद आहे. हे दोघच एक आहेत का? संतांचा अनुभव भगवान विष्णू आणि भगवान शंकर दोन्ही एक आहे एवढाच म्हणायत आहे का? तुकोबाराय म्हणतात अजिबात नाही. तर संतांचा काय अनुभव आहे अभंगाचं पहिलं
अनुभव जो विश्व देव असा आहे. दोनच एक आहेत असं नाही, सगळं विश्वच काय आहे, देव आहे. म्हणजे संतांचा मग विश्व देव ऐसा ज्याचा अनुभव. पण सत्यत्वे अनुभव मला त्याच्यात वेगळे वेगळे अनुभव आहेत. काय काहीच म्हणणं विश्वही नाही देवही नाही, काहीच म्हणणं विश्व आहे देव नाही, काहीच म्हणणं देव आहे विश्व नाही, आणि काहीच म्हणणं विश्व काय विश्वच काय आहे देव आहे. काहीच म्हणणं ते काहीच म्हणणं हे नाही ते नाही. त्यांना विश्वाची गरज नाही, त्यांना काय माहित नाही, देवही माहित नाही. येडपट माणसं असतात म्हणजे ते तसे याय नाही मालूम म्हणजे हे लागलेले काय म्हणले वेळ लागलेली माणसं असतात ना. नाही नाही तसं नाही म्हणलं खरंच. त्यांना विश्वही मिळ नाही आणि देवाचाही काय नाही मिळ नाही, विश्वही नाही देवही नाही. बरं झालं त्यांचं सोडून द्या. काही ना विश्व आहे पण काय नाही देव नाही. या चार वाक म्हणतात. चार वाक शब्दाचा अर्थ काय, चार वाकाचे अनुयायी जास्त आहेत बरं का. चार वाक, चार म्हणजे सुंदर आणि वाक म्हणजे बोलणं. ज्यांचं बोलणं अति सुंदर असतं त्याला काय म्हणतात, चार वाक. बोलणं अति गोड असतं, गोड बोलणं असतं त्याला चार वाक म्हणतात. असे चार वाक ते म्हणतात विश्व आहे देव नाही. मग विश्व आहे देव नाही तर त्यांना विचारलं बोला मग या विश्वाची निर्मिती कोणी केली, ते म्हणजे आपोआप झाली. ज्ञानोबांनी त्याचं काही वव्य मांडल्या. समुद्र कोण भरला, आकाश कोण धरलं ओढून, अशा अर्थाचे वव्य आहेत ना. मनात कोण अरे सहज हे चालत राहत वत राहत, याला कोणी मालक नाही, याचं कोण नाही, असं वगैरे वगैरे. त्यांना म्हणणं देव नाही. काय आहे जे डोळ्याला दिसतं तेवढंच काय आहे सत्य. मग देव असता तर दिसला नसता का, दिसत नाही त्या अर्थी काय नाही देव नाही. मग ते संतांनी त्यांना सांगितलं पण त्यांच्या कुठं डोक्यात येते देवच नाही म्हणतात विश्व आहे. जाऊ द्या, काही विश्वही आहे आणि देव आहे. त्याच्यात आपण त्या अवस्थेत विश्वही आहे आणि काय आहे देवही आहे. देव मानतो म्हणून पंढरपूरला जातो आणि विश्व मानतो म्हणून घरी येतो. देव मानला नसता तर पंढरपूरला गेलो नसतो आणि विश्व मानलं नसतं तर पुन्हा वापस तुका पंढरीशी गेला, पुन्हा घराकड नाही गेला. आणि आपण कार्याच्या आधी काय येतो, घरी येतो. म्हणजे आपण विश्वही मानतो आणि देवही मानतो. बरोबर आहे की नाही, देवही मानतो. पण एक वर्ग असा आहे की जो विश्वच नाही तर काय मानतो, देव मानतो. त्याच्यातही महाराज अनुभव सत्यत्वे म्हटले. ऐसा ज्याचा अनुभव शब्द वापरलाय, पुन्हा सत्यत्वे शब्द वापरलाय. अनुभव आणि सत्यत्वे हे दोन शब्द अत्यंत महत्वाचे आहेत. अनुभव शब्द अत्यंत महत्वाचा आहे, अनुभव वेगळा. अर्थात विश्व देव आहे, विठ्ठल जडी स्थळी भरला रिता ठाव नाही. किती वेळेला प्रमाण मी म्हटलं असेल, मीच माझं किती वेळा म्हणलं असं ना भाऊ. काय ते असं चालीवर म्हणलं बा, किती म्हणलं चालीवर. विठ्ठल जडी स्थळी भरला असं, विठ्ठल जडी स्थळी विठ्ठल रिता ठाव नाही उरला, रिता ठाव. अनुभव आहे का, अनुभव नाही ना महाराज. आणि अनुभव नसेल तर बोलण्याला शून्य किंमत आहे. विठ्ठल भाषेत सांगू का, अनुभव नसेल तर कसं बोलणे, त्याला देव भेटत नाही महाराज नुसतं बोलण्यानं. अनंत वाचाल बरळ त्या काहीचा दयाळ पावे हरी. अनंत तुम्हाला एक माहिती का, तुम्ही काय अर्थ लावलाय मला माहित नाही. अनंत वाचाळ बरळती बरळ याचा काय अर्थ लावला तुम्ही मला माहित नाही, का लावलाच नाही. लावा का नका लावू. अनंत वाचाळ बरळती बरळ. मला एखादा आम्ही कीर्तन करत असलं दुसरं म्हणतो अनंत वाचाळ बरळती बरळ, बोलू नका दुसरं काही, देव भेटणार नाही. अरे अनुभव नसताना बोलणं म्हणजे बरळणच आहे. कीर्तनात 2 तास आम्ही बोललो ना, अनुभव नसेल तर तोपर्यंत ते बोलणं काय बरळ नाही. सांसारिक बोलणंच बरळणं नाही, देवाविषयी देवाच्या स्वरूपाचं वर्णन करणं अनुभव नसता म्हणजे बरळणच आहे. विठ्ठल विठ्ठल तो
अनुभव येतो महाराज. पण इमानदारीनं जर त्या दृष्टीनं आपण बरळत असलो तर म्हणून रिकामीतून करू गेले बडबड के गीतायशे गोड आतुडले. महाराज रिकामतून बडबड केली ना आपण म्हणून गीतायशे गोड, पण त्या भावनेनं केलं तर आपलं बरळणं जर दुसऱ्या भावनेनं असेल, दुसऱ्या काही लोभासाठी लाभासाठी काही मानासाठी असेल तर मग ते पद नाही. पण त्या भावनेनं बरळत राहिलं तर महाराज तुकोबा आहे म्हणतात, आज उद्या परवा वर्षानं 2 वर्षानं 10 वर्षानं 100 वर्षानं एका जन्मात 2 जन्मात नाही, शेत एका जन्मा शेत एक तरी जन्माच्या शेवटी कृपाळू पोटी येईल दया, येईल भगवंताला एक दिवस दया. अरे हे बरं आहे, अनुभव नाही. आणि तू खूप बरं आहे म्हणतात अनुभवा वाचून. अद्वैत खरे ब्रह्मज्ञान अनुभवा. मला तिथं बरळणं म्हणलं नाही तर बडबड म्हणले. अनुभवा वाचून बडबड याचं पुढे काय न करी रे संगराय रे निश्चळ लागोने दी मळ मम. या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान अनुभवा वाचून. मला तुको बरं आहे तर दुसरीकडे एखादा असं बोलले पा तुका म्हणे अरे वाचाळ ऐका अनुभवी नका वाव घेऊ. घुसूच नका तुम्ही अनुभवाशिवाय तिकडे. अनुभवाशिवाय अनुभवी आली अंगा ते या जगात ते तसे अनुभव अंगा आला ते या जगात ते तसे. पण सत्यत्वे शब्दाचा अर्थ काय आहे? सत्यत्वे शब्दाचा अर्थ आहे यथार्थ प्रमाज्ञान. ब्रह्मज्ञान नाही. ते ज्ञानाचे 2 प्रकार, प्रमाज्ञान आणि ब्रह्मज्ञान आहे का नाही? ब्रह्मज्ञान आम्हाला आपल्याला ब्रह्मज्ञान आहे. जगताविषयीचं जेवढं ज्ञान आहे त्या ज्ञानाला काय म्हटलंय? ब्रह्मज्ञान म्हटलंय. ब्रह्मज्ञान कशाला म्हणतात? जिथं जे नाही तिथं ते भासणं याला ब्रह्म म्हणतात. बरोबर आहे का नाही? ब्रह्म म्हणतात. पण महाराज ब्रह्म सुद्धा भासण्याकरता त्याच्या अधिष्ठान सत्य असावं लागतं. असत्यावर भ्रमही होत नाही. भासण्याकरता सुद्धा काय असावं लागतं? अधिष्ठान असावं लागतं. जगत भ्रमात्मक आहे म्हणून ईश्वर मानता येतो का? महाराज या जगत रूपी भ्रम भासण्याकरताही त्याला काय ब्रह्माचं काय लागतं? अधिष्ठान. मला सांगा, उदाहरण सांगतो. दोरीवर साप भासला म्हणजे साप नव्हता वाटणं याचं नाव भ्रम. नसणं आणि तसं वाटणं. शिंपल्यावर रुपयाचं ज्ञान होणं, रुपा वाटणं म्हणजे नव्हता रुपा शिंपला होता. पण मग जर दोरीवर साप भासला पण दोरी सत्य आहे ना, दोरी रूपी सत्य अधिष्ठान नसेल तर साप रूपी भ्रम तिथं निर्माण होणार नाही. दोरीवर साप भासण्याकरता सुद्धा दोरी असावीच लागते का? दोरी नसल्यावर साप भासतो? दोरी असावी लागते. ज्या अर्थी साप भासला त्या अर्थी भ्रमात्मक भासू द्या, पण दोरीचा अधिष्ठान आहे ना त्याला. ज्या अर्थी जगत भासतंय त्याला ब्रह्माचं काय आहे? रजत पाहणार
रजत पाहता डोळा दिसे. शुक्ती, शुक्ती म्हणजे ते शिंपला आणि शिंपल्यावर आपल्याला चांदीची कल्पना भासली किंवा दोरीवरही भासली. दोरीवर काय भासला? मिथ्या सर्प भाषे, पण दोरीवर भाषे ना. दोरी अधिष्ठान आहे ना त्याला, शिंपला अधिष्ठान आहे ना रुपयाचा भास व्हायला. तसं जगत भासलं तर त्याला ब्रह्माचं काय आहे? अधिष्ठान आहे. आणि जे प्रमाज्ञान कशाला म्हणतात? जे प्रमाणानं सिद्ध होतं त्या ज्ञानाला काय म्हणतात? प्रमाज्ञान म्हणतात. प्रमाण मला 6 प्रकारचे प्रमाण आहेत. मुख्यतः 3 प्रमाण मानले. काहींनी त्याचे 6 प्रकार केले, काहींनी 9 प्रकार केले, पण मुख्यतः 3 मानले. अनुमान प्रमाण, शब्द प्रमाण आणि प्रत्यक्ष प्रमाण. प्रत्येक मग तुम्ही प्रमाण ज्ञान म्हणता, यथार्थ ज्ञान प्रमाण ज्ञान आहे. तर कोणत्या प्रमाणानं सिद्ध झालं? मला ते शब्द प्रमाणानं काय होतं? मला जेवढं प्रत्यक्ष प्रमाण बलवान तेवढं शब्द प्रमाण हे काय आहे? मन प्रमाण आहे बलवान, पण शब्द प्रमाण बलवान मानलं. आणि सगळ्या संतांनी ते शब्द प्रमाणानं काय केलेलं आहे? मानलेलं आहे. आणि संताच्या शब्द प्रमाणावर दृढ निश्चय ज्यांचा झाला त्याला म्हणतात सत्यत्व. पहा शब्दाची आमच्याकरता शब्दच काय आहे? देव आहे, है का नाही? तुका म्हणे पहा शब्दाची हा देव. शब्द हा उपकार काय? शब्द हा बहुसाल उपकाराची राशी. खूप शब्दानं आमच्यावर उपकार केले महाराज. शब्दानं आपल्याला ते पटवून दिलं. ज्या अर्थी दोरीवर साप भासला त्या अर्थी दोरी अधिष्ठान सत्य आहे. ज्या अर्थी जगत रूपी हे सगळं भासायला लागले त्या अर्थी त्याला ब्रह्माचं काय आहे? असत्यावर भासही होत नाही. ज्या अर्थी म्हैस दिसली त्या अर्थी झुडूप सत्य आहेच. जिथं झुडूप नाही मोकळं नाही तिथं महाराज म्हैस दिसती का? झुडपावर म्हैस खोटी का असं, पण झुडूप तर सत्य आहे ना. सत्य झुडूप नसलं तर खोटी म्हैस दिसणार नाही. म्हणजे ऊस सरकारच काम नाही दिसत नाही, दिसत नाही. ज्या अर्थी त्या अर्थी, ज्या अर्थी जगत रूपी असत्य आहे, भास मात्र आहे, त्या अर्थी ब्रह्म सत्य आहे. आणि असा ज्याचा अनुभव दृढ झालेला आहे, ऐसा ज्याचा अनुभव शब्दाचा अनुभव खूप आपल्याला काय करायचं? अनुभव. आणि पुन्हा सत्य मला अभंग गोडे देवतया जवळ्याचे पापनाचे कामक्रोधा नाही चाली होती झाली. स्वतःच भेद राहिलेला नाही. 5 प्रकारचे भेद सांगितलेले आहेत. याचा विचार आपण नंतर पुढे अभंगाचा. 5 प्रकारचे भेद सांगितलेले आहेत. वस्तू 3 आहेत आणि भेद 5 आहेत. वस्तू 3 आहेत आणि भेद 5 आहेत. एक जीव आहे, एक जड आहे आणि एक ईश्वर आहे. बरोबर आहे का नाही? वस्तू 3 पण भेद 5. म्हणजे असं कसं काय? 3 वस्तू 5 भेद कसं काय झाले? तर जीवाजीवाचा भेद आहे आणि जडा जडात पुन्हा काय आहे? भेद आहे. म्हणून त्याचे 5 प्रकारचे भेद झाले. त्याचाही बघूया आपण. अशा प्रकारचं नरहरी महाराजांची अवस्था झालेली. अशा उच्च अवस्थेला गेलेले नरहरी महाराज पण ते उच्च अवस्थेला गेले, साधन करून गेले. त्यांना मोक्ष मिळाला नाही, ते भगवत स्वरूपाला मिळाले. पण आम्हाला काय फायदा आहे? तर पापनाशे दरुशेने पापनाशे. अशा महात्म्याचं मुख दर्शन जरी घेतलं तरी काय जातं? चिंतने तरतील दोषी जळतील राशी. पातकाच्या काय होतं? यथार्थ ज्ञान हे पवित्र आहे. सगळ्यात पवित्रम यो मंगलानांच मंगलम. यथार्थ ज्ञान म्हणजेच ब्रह्म. ज्ञान आणि ब्रह्म 2 वेगळे नाही. ते शब्द 2 आहेत पण ते काय आहे? एकच आहे. म्हणजे ते शुद्ध आहे. ते ज्या अंतकरणात झालं ते अंतकरणाने काय झालं? मग शुद्ध झालं. ते यथार्थ ज्ञान शुद्ध. ते ज्या अंतकरणात झालं ते अंतकरण शुद्ध. त्या अंतकरणच्या स्थूल देहात राहतो तो देहही काय झाला? पवित्र झाला. पवित्र तो देह वाणी. ज्याच्यात पवित्र वस्तू ठेवली त्याचं बाह्य आकारही काय होऊन जातो? पवित्र होऊन जातो. मग ते झालं, ते पवित्र झालं. त्याच्यामुळं पंचभूताचा देह काय झाला? पवित्र झाला. आणि तो देह पवित्र झाला. त्या देहाच्या संबंधाला जे नाव लागलं ते नावही काय होऊन जातं?
तुकाराम तुकाराम नाम घेता तो नामही तेवढंच पवित्र होऊन जातं. आणि म्हणून अशा महात्म्याचं दर्शन घेतलं तरी पापनाशी दर्शन. दर्शन शब्दाचा अर्थ पुन्हा वेगळा आहे. दर्शन आपण जे पायावर डोकं ठेवतो त्याला वंदन म्हणतात. स्वस्वरूपाची मग त्या महात्म्याच्या मूळ स्वरूपाची ओळख याचं नाव काय आहे? दर्शन. तर त्या दर्शनाचा विचार आपण नंतर करूया. अशा प्रकारे महाराजांनी मला सगळ्या निंदेला सगळ्या विकारांवर मात करत करत आपलं अभेद तत्व भगवान हरी हरा भेद नाही नका करू वाद एक एकाचे हृदय गोडी साखरी जठाय अशा प्रकारे सगळं ते सांगितलेलं आहे. असे नरहरी महाराज महाराज पुढे आपले मग एकदा त्या चिंतनात तल्लीन झाले, अभेद ज्ञान झालं की मग ब्रह्मस्थितीला ते महात्मा प्राप्त झाले. पण आयुष्य पुढे राहिलं मग ते ह्यानं कामही चालायचं. पण महाराज एक होतं, ज्या वेळेला तो महात्मा त्या ज्ञानात तल्लीन झाला की मग देह काम करतोय पण देहानं होणारे काम व्यवस्थित होत नाही. कबीर महाराज शेले विनायचे विंता 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 जे चिंतनात गेले की शेला आहे तसाच आणि ते सुई ते काय असं लिहायचं ते तसंच शांत बसून राहायचे. त्याचं कारण मला जास्त एकाग्र चिंतनात गेले की चालू असलेल्या कामात विस्कळीतता येतेच विस्कळीतता. मग ती संसारिक चिंतना असो का देवाच्या चिंतनानं असो, बरोबर आहे का नाही? संसारिक पण महाराज कधी खायला बसला माणूस म्हणतो घनघोर चिंता असू द्या, खायला बसलं तर मग अर्ध जेवण झालं मग एखादा व्यक्ती असेल बाईक पासून जेवायला बसली, अहो तुम्ही खायला मीठ घेतलं का? मग तुम्ही नाही घेतलं, अहो याच्यात मीठच नाही का भाजी पण कळतंय का? काय खातो आम्ही असं या संघाटी. मग जर चिंतेनं याचा विसर पडतोय चिंतनानं का पडणार नाही? मग तो महात्म्याचा काय मग विसर पडायचा. मग नरहरी महाराजांचं आपण ते चालू आणि मग महाराज त्यांना विसर पडला की अशा वेळेला तो बाबा याचा नरहरी सोनारा कुंकू लागे. आणि मग महाराज पुढचं काम भगवंत करू लागायचे. पण भगवंत काम करू लागतो तशा अवस्थेवर गेल्यावर भगवंत काम करू लागतो महाराज करतो भगवंत. चला आणि म्हणून अशा प्रकारे नरहरी महाराजाकडे एकच प्रार्थना करूया की तुम्ही तर तुमच्या साधनेने गेलेल्या आहात, आमच्याकडे साधन करण्याचं बळ नाही, पण आम्ही तुमचे लेकरं आहोत. एकच तुमच्या पायावर आमची विनंती आहे की आम्ही पापी असो विषयानं बरबटलेले असो पण आम्हाला जवळ घ्या, तुमच्या मांडीवर बसवा. कारण तुम्ही आमचा हात हातात जर धरला तर देवही तरी तिच्या हाती. संत कृपावंत पाळी पंढरीनाथ लळा त्याचा भगवंत त्यांचा लळा पाळतो. अशी प्रार्थना करूया. विठोबार कुमाई अशी प्रार्थना करूया. खरंच महाराज संतांनी आपल्याला जवळ घ्यावं. अंतःकरणातून संतांकडे प्रार्थना करावी. संतांनी आपल्याला जवळ घ्यावं. आणि एक लक्षात घ्या, संतांनी ज्या दिवशी आपल्याला कृपा केली, संतांची कृपा आपल्यावर झाली हे कधी समजायचं? महाराज संतांची देवाची कृपा झाली आपल्यावर कधी समजायचं? आपण तर कशाला कृपा समजतो महाराज? आपल्याला जर कोण बस स्टँड 5 रुपयाचा चहा पाजला तर देवाची कृपा झाली बाबा, मानतो का नाही? जगनिंदा व्हायला लागली, संसारातून मनुदास व्हायला लागलं आहे का नाही? असं व्हायला लागलं, जगातून बाजूला निघायला लागला की संतांची देवाची काय झाली कृपा. त्या सगळ्या विकारातून विषयातून बाहेर पडलं अशी संतांनी आपल्याला कृपा करावी आणि ते मी पद मिळवावं एवढी नरहरी महाराजांच्या चरणावर प्रार्थना करूया. येत्या 22-23 तारखेला आपले हे नर्मदा परिक्रमावर येणार आहे. 22 तारखेला किंवा 23 तारखेला उद्या परवा निश्चित तारीख त्या दिवशी येणार आहे. त्या दिवशी ते आल्याच्या नंतर आपल्याला सगळ्यांना दिंडी याच्यापर्यंत फाट्यापर्यंत आपण सांगू कोणत्या दिवशी आहे. मला नर्मदा परिक्रमा करून एक लक्षात घ्या, मी मनान सांगत नाही, मी तुकोबरायाचं सांगणार. तुकोबरायाचं प्रमाण देणार आहे. त्याला तीर्थयात्रेहून जे येतात त्यांना जे सोडायला जातात किंवा ते त्यांना ज्या गावात आणायला जातात त्यांना जेवढं फळ मिळालं तेवढं फळ घरी बसल्या मिळतं. तुकोबराय अशा व्यक्तीला नमस्कार करतात. नमस्कार नमो तीर्थपंथे चालती पाऊले त्याशी बोलवित दया नमो. तुकोबराय म्हणतात त्यांना वाट लावण्याकरता किंवा बोलवणं म्हणजे येता नाही बोलवणं आणि जाता नाही बोलवणं, मला त्यांना आणण्याकरता किंवा नेण्याकरता जातात त्याच्या चरणावर नमो गाथात तुकोबरायाने लिहिलंय. त्यांना मी नमस्कार करतो. आता तुकोबराय नमस्कार करतात, पुन्हा काय काय राहिलंय? काय राहिलंय? जगाचा बाप झुकन महाराज एखाद्या वेळेस तो तुकोबराय कोणाच्या चरणावर झुकणार
नाही. आणि तीर्थयात्रा करणाऱ्याच्या चरणावर चुकतात म्हणजे किती मोठा पावर असेल तो. की अशी नमो तुकोबाराय म्हणतात, मी त्याला नमस्कार करतो. अशा प्रकारे ते येणार आहे. त्यांनी ते मोठा असा जेवणाचाही कार्यक्रम ठेवलाय सगळ्यांचा. आणि कीर्तन करू आल्यानंतर आणि मग नंतर जेवण होईल. पण जेवढ्या सगळ्यांना हजर राहता येईल तेवढ्या सगळ्यांनी काय करू, हजर राहून आनंदात त्यांचं बोलवून गावात आणूया. नर्मदा परिक्रमा करून जे आले त्याचा खूप मोठे मोठे उत्सव होतात महाराज. आपल्याला आता आपल्या हिंगोली जिल्ह्यातून एक है ना, आणि तुम्ही पाहिलं असेल मंगळुरीच्या किती मोठा उत्सव केला महाराज त्यांनी पण. आणि असं आहे, आपणही करूया, आपल्यालाही त्याच्यात काही फळ पदरात पडावं, ही आपली स्वार्थाचा आहे की नाही. पण असा मला भगवंताने झालेली सेवा नरहरी महाराजांच्या चरणावर समर्पित. कारण तुम्ही 8:15 सुरुवात केली होती, 10:15 झाली है ना. पण मग आरती राहिली ना, चाल राहिली, आरती राहिली आहे का नाही. मला चाल नाही गेली तर चालीवाले रुसतात पुन्हा. चालीवाले चालीवाले म्हणजे गिराव जोगाय शब्द चालीवाली. चाल चाल बाबा चालीवाले नाही म्हणत, सांगू का तुम्हाला म्हणत बाबा सांगतो. बाबा म्हणतात चालीवाले चालीचे राहतात म्हणून ते रुसतात आहे का नाही. म्हणून असं ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली